स्वच्छता अभियानाचा प्रचार देशभरात सुरू असताना रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा शासकीय सार्वजनिक रुग्णालयातील पुरुष वैद्यकीय विभागात असणारे एकमेव स्वच्छतागृह 9 महिन्यांपासून बंद आहे। त्यामुळे या विभागात दाखल असणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर यांच्या समोर असणाऱ्या महिला वैद्यकीय कक्ष आणि महिला शस्त्रक्रिया व लहान मुलांच्या कक्ष दरम्यान विभागातील स्वच्छतागृहाचा वापर करण्याची वेळ आली असून विशेष म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या दोन्ही शौचालयाच्या दरवाजावर फक्त पुरुषासाठी असे नमूद केले। रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात असणाऱ्या पुरुष वैद्यकीय विभागात असणारे शौचालय हे जवळपास 9 महिन्यांपासून नूतन बांधकाम अभावी बंद असल्याने या विभागातील रुग्णांसहित नातेवाईक यांची गैरसोय होत असल्याने सदर शौचालय हे त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आरोग्य व आपत्ती समितीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा अलिबाग तालुका शहर प्रमुख सागर पेरेकर यांनी केली आहे। अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील पुरुष वैद्यकीय विभागात असणाऱ्या शौचालय याचे नव्याने बांधकाम करण्याचे काम नोव्हेंबर 2024 पासून हाती घेण्यात आले। मात्र आजपर्यंत या शौचालयाचे काम काही पूर्ण झालेले नसून या ठिकाणी या विभागातील अनावश्यक वस्तू टाकण्यात आल्या आहेत। या ठिकाणी 2 शौचालय आणि 1 स्वच्छतागृह अशी व्यवस्था येथे आहे, पण तेथील बांधकाम अपूर्ण असल्याने बंद करून ठेवली आहेत आणि जी सुरू तर फार भयंकरच आहेत। त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या दुर्गंधी नित्याचीच झाली असून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांना याचा सामना करावा लागतो। काही महिन्यापूर्वी रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण तसेच नातेवाईक यांच्या पिण्यासाठी ठेवण्यात आलेल्या फिल्टर वॉटर कूलर मध्ये गाळ तसेच छोट्या छोट्या अळ्या देखील मिळून आल्या होत्या। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।